लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिकला खुणाचे सत्र सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। विल्लोळी येथील जैन मंदिराच्या निर्जन स्थळी सकाळी 10:30 वाजता एका इसमाचा घातपात झालेला मृतदेह आढळला। या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयिताला त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतला आहे। रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा सूरज घोरपडे वय वर्ष 45 याचा मृतदेह विल्लोळी जवळच्या जैन मंदिरालगत असलेल्या निर्जन स्थळी सापडला। पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला। घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली। पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशयित शशी गांगुर्डे यांच्याशी घोरपडे यांचा वाद असल्याची माहिती मिळाली। तो त्र्यंबकेश्वरला असल्याचे समजताच सायंकाळी त्याला सापळा लावण्यात आला। रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। माझ्या प्रशासनाने सुरेश काशीनाथ घोरपडे हे कालपासून बेपत्ता होते। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली होती, पण त्यांनी सांगितलं 24 घंट्याच्या नंतर प्रशासनाचा नंतर फोन आला सकाळी का येलोळीला जैन मंदिर पाशी अशी बॉडीची होईल, तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा। खून गळत आहे, आम्ही शिवला आहे, अजून पण त्याचं रक्त गळत आहे, 2 वार आहे त्याच्या डोक्यावर। काहीतरी केमिकल टाकल्याची एक मला शक्यता म्हणजे संशय आहे त्याबद्दल। काशीनाथ घोरपडे सदर मयत व्यक्तीचा लहाना भाऊ। माझा भाऊ काल दुपारपासून घरून गेला होता, तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे। मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली, त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे। पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लेंट घेतली नाही। कुठे जायचं, काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत। पुढं चालून तुम्ही काय करा ते पण नाही सांगितलेलं आहे। ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे, जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे, त्याचा मर्डरच झालेला आहे। त्याच्या डोक्यावर वार आहे, बोटाला दगड मारून असे कातडे निघालेले, हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे। हे पंचनामामध्ये पण दिसतं आहे का डोक्यावर वार आहे, कातडे निघालेले आहे। फक्त मला एवढीच विनंती आहे का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे। याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी, का हे इंदू साळवे म्हणून एक लेडीज होती। इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची, म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे। ही विल्लोळीला राहत होती, विल्लोळीलाच जायचं तो, तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडेच राहते, तिथेच कोणतरी असेल, तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे। आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.